एरवी विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती तुटून पडतात, पण शनिवारी विधान परिषदेत एक वेगळं चित्र पाहायला मिळालेलं आहे। तुरुंगावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांनी एकमेकांवरती शाब्दिक कोटी केल्यामुळे सभागृहामध्ये एकच हशा पिकलाय। जेलची खासियत अशी आहे की तिथनं कधीच कोणी कैदी पळू शकला नाही। 3च कैद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, तेही मेले। तसं जेलमध्ये जाण्याचा कधी संबंध आला नाही। आपण माझ्याकडे बोट करून विचारलं जायचंय का, मी घाबरलो, परंतु नंतर कळलं नार्वेकरांना विचारताय। नार्वेकरजी आपल्याला जे विचारलं, आपल्या कुठल्या जेलमध्ये जायचं आहे, कैदी म्हणून नाही विचारलं, आमदार म्हणून कुठल्या जेलची व्हिजिट करायची आहे मी सगळ्यांना विचारतोय। तिहार जेलची करायची आहे म्हणतात। तिहार जेलची व्हिजिट नाही करता येणार, तिथे मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीने। हे पाहिल्यानंतर सभागृहात नेमकं काय घडलं याची थोडीफार कल्पना तुम्हाला आलीच असेल। सॅन फ्रान्सिस्कोला वगैरे त्यांचं तुम्हाला जलवा माहित नाही आहे। त्याचं झालं असं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत कारागृह सुधार विधेयक सादर केलं। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील अल्काट्राज तुरुंगाचं उदाहरण दिलं। आपण जगात बघितलं तर आता 5 मजली 7 मजली देखील जेल आहे। जगातलं जे सगळ्यात फेमस जेल आहे अल्काट्राज, ज्याच्यावर सिनेमा बनला आहे, एस्केप फ्रॉम अल्काट्राज असं काहीतरी सिनेमा आहे। सॅन फ्रान्सिस्कोला ते दुसऱ्या महायुद्धात वापरलं गेलं होतं। मी स्वतः जाऊन ते जेल बघितलं। 100 वर्षापूर्वी त्यांनी 5 मजली जेल बांधलेला आहे। त्या जेलची खासियत अशी आहे की तिथनं कधीच कोणी कैदी पळू शकला नाही। या विधेयकावरती विरोधकांनीही आपली भूमिका मांडली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। फडणवीसांनी चर्चेदरम्यान नार्वेकरांना उद्देशून एक प्रश्न विचारला, पण त्यामुळे नार्वेकरांच्या शेजारी बसलेल्या सुनील शिंदेंच्या छातीत धडकी भरली। त्या पाठीमागचं कारणही तसंच होतं। तसं जेलमध्ये जाण्याचा कधी संबंध आला नाही। आपण माझ्याकडे बोट करून विचारलं जायचंय का, मी घाबरलो, परंतु नंतर कळलं नार्वेकरांना विचारताय। सुनील शिंदेंच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला। त्यानंतर विधेयकावरती सरकारची भूमिका मांडण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उभे राहिले। त्यावेळी त्यांनी नार्वेकरांना विचारलेल्या तुरुंगाच्या प्रश्नावर हा गमतीशीर खुलासा केला। नार्वेकरजी आपल्याला जे विचारलं, आपल्या कुठल्या जेलमध्ये जायचं आहे, कैदी म्हणून नाही विचारलं, आमदार म्हणून कुठल्या जेलची व्हिजिट करायची आहे मी सगळ्यांना विचारतोय। तिहार जेलची करायची आहे म्हणतात। तिहार जेलची व्हिजिट नाही करता येणार, तिथे मग तुम्हाला वेगळ्या पद्धतीने। फडणवीसांच्या खुलाशानंतर सभागृह हास्य कल्लोळात बुडालं। पण फडणवीस इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सॅन फ्रान्सिस्को मधल्या अल्काट्राज तुरुंगाचा उल्लेख करत नार्वेकरांची पुन्हा एकदा फिरकी घेतली। अल्काट्राजची ते आपल्याला ते घेऊन जाऊ शकतात असं नाही आहे। सॅन फ्रान्सिस्कोला वगैरे त्यांचं तुम्हाला जलवा माहित नाही आहे। राज्याच्या राजकारणाचा विचार केल्यास गेल्या 5 वर्षात सत्ताधारी आणि विरोधकातील राजकीय संघर्षाला चांगलीच धार चढलेली। माजी मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊतांना तुरुंगवारी करावी लागलेली। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सभागृहात रंगलेल्या चर्चेला राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।